मी अमृता डावरे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे लोणार कट्टामध्ये। आज लोणारमधून एक वेगळ्या जिमला भेट देणार आहोत, शिवदुर्ग क्लाइम्बिंग जिम। तर नावातच क्लाइम्बिंग आहे आणि या जिममध्ये नक्की काय होतं चला जाणून घेऊया। नमस्कार योगेश सर। नमस्कार अमृता, माझं नाव योगेश उमरे। तर ही फक्त क्लाइम्बिंग जिम नसून इथं वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी राबवल्या जातात, ॲक्टिव्हिटी परफॉर्म होतात, ॲक्टिव्हिटी करून घेतल्या जातात। ठीक आहे, ज्याला ज्याच्यात आवड आहे तो येतो आणि तो ॲक्टिव्हिटी सगळं जे चालतं त्याच्या मागचा सगळं सगळं श्रेय जातं आहे ना। शिवदुर्ग मित्र लोणावळा फक्त शिवदुर्ग लोकांना माहिती आहे की शिवदुर्ग मित्र फक्त माउंटन रेस्क्यू करतो आहे, ॲनिमल रेस्क्यू करतो, पण तसं नाही आहे। शिवदुर्ग एक स्पोर्ट्स क्षेत्रात पण वेगळी कामगिरी करते। जसं की हा युनिक स्पोर्ट्स आहे, क्लाइम्बिंग स्पोर्ट आहे, तो युनिक आहे लोकांसाठी, बऱ्याच कमी लोकांना माहिती आहे आणि इंडियात पण आणि आपल्या लोणावळ्यात बऱ्याच कमी लोकांना माहिती आहे। तर आम्ही एक स्पोर्ट्सला प्रमोट करायचं काम करतो आहे। आम्हाला जशा पद्धतीने जमल तसं आम्ही तो प्रयत्न करतो। नाही खरं खूप मगाशी मी आले, सगळे आपले ॲक्टिव्हिटीज करत होते। एक योगा करते, एक पुशअप्स पुलअप्स करते, काही क्लाइम्बिंग करतात आहे। ह्या जिममध्ये फक्त वर्कआउट्स आपण जिम नेहमी ऐकतो की वर्कआउट्स होतात, बट ह्या जिममध्ये वेगळ्या ॲक्टिव्हिटीज होतात। तर आपण सगळ्या ॲक्टिव्हिटीज कव्हर करणार आहोत। सर आपण फर्स्ट कोणती ॲक्टिव्हिटीज फर्स्ट आपण पाहूया की लीड क्लाइम्बिंग आणि टॉप रोप क्लाइम्बिंग। चला मग आता बघूया लीड क्लाइम्बिंग। आत्ताच मी तुम्हाला क्लाइम्बिंग इंटरव्ह्यूमध्ये जे क्लाइम्बिंग विषयी सांगितलं, तर आपण थोडं क्लाइम्बिंगचं आता डेमॉन्स्ट्रेशन बघूया। आदित्य आपल्याला लीड क्लाइम्बिंगचं डेमॉन्स्ट्रेशन करेल आणि आयुष जो आहे ते तुम्हाला टॉप रोप क्लाइम्बिंगचं डेमॉन्स्ट्रेशन करेल। ठीक आहे, तर आयुष आणि आदित्य जसा आदित्य क्लाइम्बिंग करतो आहे म्हणजे तो वरती चढणार आहे, तसं त्याचं जे सेफ्टी जो पुरवणारा असतो त्याला बिलियर म्हणतात। बिलियरचा जे हातात जो असतो तो खूप महत्त्वाचं काम करतो। ज्यावेळेस माउंटेन क्लाइम्ब होतं किंवा क्लाइम्बिंग होतं ॲक्च्युअल आर्टिफिशियल, त्याच्यावरती बिलियरचं खूप महत्त्वाचं काम असतं की त्याला सेफ्टी प्रोव्हाइड करणं। ठीक आहे, तर बिलियर जे करायला असतो तो रोप आता लीड क्लाइम्बिंगमध्ये ज्या तुम्हाला दिसतील इथं क्लिप्स लावलेल्या आहेत, प्रत्येक 5 फुटावरती 10 फुटावरती ते क्लिप्स लावलेले दिसतात। तर त्या क्लिपमध्ये जो क्लाइंबर असतो तो रोप पास करत जातो। ओके, तर हायलाईन म्हणजे जे काय असतं, तर हायलाईन म्हणजे दोन गॅलरींच्या मध्ये जी लाईन लावलेली असते त्याला हायलाईन म्हणतात जातं आणि ग्राउंड लेवलवरती 3 किंवा 4 फुटवरती लावली जाते त्याला स्लॅकलाईन म्हणतात। तर बेसिकली मी हायलाईन करत नाही, स्लॅकलाईन करतो। तर हायलाईन माझ्यापेक्षा हा जास्त चांगलं एक्सप्लेन करू शकतो की हायलाईन काय केलं असतं, कसं केलं जातं। ठीक आहे, तर मी थोडंफार सांगायचा प्रयत्न करतो। हायलाईन म्हणजे हा इंडियामध्ये आपल्या जो रोहित वरकत आहे आपल्या लोणावळ्यातला त्याचा ब्रँड ॲम्बॅसेडर काय ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणजे तरी काही फरक पडणार नाही। तर लोणावळ्यामध्ये किंवा इंडियामध्ये तो सगळ्यात पहिला हायलाईन म्हटलं तर आहे आणि त्याच्यानंतर इंग्लिश सगळ्यात इंग्लिश हायलाईन जो म्हटलं जातो तो पण आपल्या लोणावळ्यातलाच आहे, आपल्या शिवदुर्गच आहे आणि हे खूप प्राऊडची गोष्ट आहे आपल्या लोणावळ्याची आणि आमच्या पूर्ण शिवदुर्ग टीमसाठी की एखादा स्पोर्ट्स आपण आणतो आणि तो चांगल्या पद्धतीने प्रमोट करतो, तर ती खूप प्राऊड म्हणजे खूप प्राऊडची गोष्ट आहे आमच्या। ठीक आहे, तर आता आपण हायलाईनचा डेमो बघू।
रोज प्रॅक्टिस होते. रस्सी त्यांचा कोर टीम मेंबर आहे. तर रस्सी तुम्हाला कबड्डीचा आणि चांगला प्लेयर आहे, तुम्हाला चांगले एक्सपिरियन्स आहे माझ्याकडे. पावसाळ्यात आमची गैरसोय होती भरपूर. तर आम्हाला मॅटवरती आम्ही प्रॅक्टिस करायला सुरुवात केली. तर शेड पण आहे, प्लस आम्हाला इथं खूप मोठी स्पेस आहे. त्यात आमचं वर्कआउट होतं आहे, कोर वर्कआउट होते, आमची स्ट्रेंथ वर्कआउट, मोबिलिटी, आमची इथे भरपूर वर्कआउट सारे होतात. हे जागा असल्यामुळे आणि आमची इथे प्रोफेशनल ट्रेनिंग, कबड्डीची ट्रेनिंग असते. तर हे कधीपासून स्टार्ट केलं इथे? तिथं आम्ही गेले 3 वर्ष झाले आम्ही इथं प्रॅक्टिस करतो आहे मॅट टाकून. आणि बाकीची प्रॅक्टिस आम्ही गोळवरची ग्राउंडवरती करतो माझ्या. तिकडे practice. तर तुम्ही कुठे कुठे खेळात का? म्हणजे आउटडोअर्समध्ये, स्टेट लेवल? आम्ही खूप जागी खेळलो आउटडोर्सला, जसं की महाराष्ट्र असोसिएशनच्या मॅचेस असतात, त्या स्टेट लेवलच्या मॅचेस म्हणून मानल्या जातात, त्याही खेळलो आम्ही. जिल्हास्तरीय तर आम्ही कंटिन्यू मॅचेस खेळत असतो पुणे जिल्ह्याच्या. बाकी महाराष्ट्र, आउट ऑफ महाराष्ट्र पण आम्ही मॅचेस खेळतो, राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय. आणि त्यात मी पुणे लीग, आपल्या महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी लीग असते पुणे लीग, जी अजितदादा पवारांच्या बड्डे निमित्त असते. त्या टीममध्ये मी शून्य ह्या टीममध्ये खेळलो होतो. आणि तिथं आमच्या टीमचा नंबरसुद्धा आला होता. आणि त्यानंतर आमच्या ग्राउंडवरचे आशिष जाधव, मी आणि आकाश समोर, आम्ही असे तिघं, आणि शुभम आसोले, आम्ही असे 14 जण मिळून आशोले म्हणजे ही युनिव्हर्सिटीची, कॉलेजांची सगळ्यात मोठी स्पर्धा आपल्या महाराष्ट्रातली असते. ती आम्ही स्पर्धा ह्या वर्षी आम्ही सोलापूरला खेळायला गेलो. आमचं सिलेक्शन आम्ही पहिले कॉलेज लेवलवरून, कॉलेज लेवलनंतर आम्ही झोन लेवलवरून, स्टेट झोनवरून मग आम्ही त्या युनिव्हर्सिटीच्या सिलेक्शन झालो आणि आम्ही व्हाईस आपण लाईनचं डेमॉन्स्ट्रेशन बघितलं, त्याचं हायलाईनचं डेमॉन्स्ट्रेशन बघितलं, कबड्डीचं डेमॉन्स्ट्रेशन बघितलं. तसं या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला स्ट्रेंथ वर्कआउट करण्यासाठी, वेट ट्रेनिंग करण्यासाठी थोडं जिमचं साहित्य पण इथं अवेलेबल केले आम्ही. आणि हे सगळं जिमचं साहित्य आहे. त्यावेळेस म्हणजे मुलांचं प्रत्येकाचं एक वेळचं वेगवेगळं शेड्यूल बनवलेलं असतात. त्या शेड्यूलनुसार मुलं वर्कआउट करतात. 1 वीक 2 वीक जे काय असेल त्याच्या शेड्यूलनुसार वर्कआउट करत असतात. तर त्यांचं प्रत्येक दिवसाचं एक शेड्यूल असतं. तर काहींचं वेट ट्रेनिंग असतं, काहींचं फिंगर ट्रेनिंग असतं, काहींचं पॉवर ट्रेनिंग असतं. त्यानुसार मुलं वर्कआउट करत असतात. त्याच्यासाठी हे जिमचं थोडंफार साहित्य आम्ही इथं बनवलं. योगाबद्दल थोडं माहिती घेऊया. योगेश सर. जसं क्लाइम्बिंग बघितलं, हायलाईन बघितलं, कबड्डी बघितली, या सगळ्या गोष्टीसाठी जसं बाकी ट्रेनिंग गरजेचं आहे तसं योगा ट्रेनिंग पण खूप गरजेची आहे. बॉडीची जी स्टेबिलिटी आणि मोबिलिटी जी आहे ती योगामुळं जास्त स्ट्रॉंग होते. त्याच्यामुळं योगा सेशन आमच्या आठवड्यातून 3 वेळा होतात. त्याच्यामुळं तेजल जी आहे ती योगा सेशन घेण्याचं काम करत असते इथं. तर आता बाकीच्या गोष्टी तीच एक्सप्लेन केली चांगल्या पद्धतीने. सांग ठीक आहे थोडं योगाबद्दल. आम्ही क्लासमध्ये आल्या फर्स्ट रनिंग करतो, देन स्किपिंग करतो, देन जे सरांनी आम्हाला वर्कआउटचा सेट दिलेला असतो तो करतो. आणि नंतर क्लाइम्बिंग असेल तर क्लाइम्बिंग किंवा हायलाईन असेल तर हायलाईन करतो. आणि त्यानंतर सगळ्यात लास्ट कूलडाऊन वर्कआउट करतो. देन त्याच्यानंतर योगा करतो. योगामध्ये आम्ही स्ट्रेचिंग घेतो, त्यानंतर मेडिटेशन घेतो आणि थोडा वेळ शवासन वगैरे करून फिर मग स्टॉप करतो. उपक्रम आहे
सगळा ह्याच्यासाठी कुठलाही आम्ही कर आकारत नाही किंवा कुठल्या प्रकारची फीज आम्ही इथून कोणत्याही मुलाकडून घेत नाही. ही सगळी जी मुलं आहेत यांना सगळ्यांना आम्ही जे काय शिकायचं ते सगळं फ्री ऑफ कॉस्ट शिकवतो. आणि थँक्स अमृता आमच्या जिमला व्हिजिट दिल्याबद्दल. हो, आणि खूप खूप धन्यवाद. मला खूप शेवटी साऱ्या गोष्टी भेटली समजल्या.